नमस्कार, मी अंकिता चौधरी. टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूज वर. सरकार जरांगेंसमोर झुकलं. 2 सप्टेंबरचा GR रद्द केल्याशिवाय थांबायचं नाही. ओबीसीच्या मेळाव्यातून विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल. भुजबळांच्या नादी लागून इतर ओबीसी नेत्यांनी वाटोळं करून घेऊ नये. विजय वडेट्टीवारांना काँग्रेस संपवायची आहे. मनोज जरांगे पाटील यांचा पलटवार. घायवळ प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. चुकीचं काही केलं नाही तर घाबरायचं कारण नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा योगेश कदमांना सल्ला. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या समोर केवळ सुनावणी झाली. सचिन घायवळला शस्त्र परवाना दिलाच नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून योगेश कदमांची पाठराखण. कुणीही कायदा हातात घेतला तर कारवाई होणारच. घायवळला शस्त्र परवाना पोलीस आयुक्तांनी दिलेला नाही. चौकशी या प्रकरणी सुरू आहे. अजित पवार यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिसणार एकाच मंचावर. महेश मांजरेकर यांच्या पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय. सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा. व्यापार वाटाघाटीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. सामाजिक विषमतेला शरद पवार जबाबदार. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका. निलेश घायवळ प्रकरणात कोणताही हस्तक्षेप सहन करणार नाही. राजकारण गुंडगिरीला जागा नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये द्यावेत. खासदार संजय राऊत यांची मागणी. नागपुरात आज ओबीसी मोर्चाचं आयोजन. आजचा मोर्चा केवळ ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. चौथी फेल मनोज जरांगे पाटलांसमोर. सरकारनं लोटांगण घातलं. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची राज्य सरकारवर टीका. पुणे जिल्ह्यातील 13 पैकी 7 पंचायत समितीमध्ये महिला राज. पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण सोडत जाहीर. माणिकराव कोकाटे यांना राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी. 3 जिल्ह्यांचे संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी. नाशिक, धुळे, जळगावचे संपर्क मंत्री म्हणून निवड. सत्ताविरोधी पक्ष आमच्या विरोधात. हे मोठं षडयंत्र. मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. शेतकरी कर्जमाफीवरून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य. सर्व योजना कायमस्वरूपी सुरू राहतील असं नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. तुर्तास इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.